नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पुण्यामधील सर्वात फेमस ठिकाण म्हणजेच बर्ड व्हॅली. हे अगदी पिंपरी चिंचवडमध्येच आहे, 1-1.5 किलोमीटर. आणि येथील हा स्पॉट आहे. म्हणजे येथे एंट्री करण्यासाठी तुम्हाला जवळपास 10 रुपये पर व्यक्ती तिकीट असते. तर इथे तलावाचा लेक वगैरे असं आहे. तुम्हाला जर एक व्ह्यूसोबतच वॉकिंग करायचं असेल, एक्झरसाईज करायचं असेल तर हे खूप भारी बेस्ट प्लेस आहे. तर इथे होडी आहे, बोट राईड वगैरे करू शकता. त्यासोबतच लेझर शो वगैरे संध्याकाळी सुरू होतो. आणि त्यासोबतच ज्यावेळेस तुम्ही असं कंप्लीट एक इथे राऊंड मारता तर तिकडच्या साईडला तुम्हाला एक गार्डन वगैरे दिसू शकतं. तर लहान मुलांना खेळण्यासाठी तिथे गार्डन आहे, तसेच बसण्यासाठी ही जागा आहे. थोडासा हा कपल किंवा युगलप्रेमीचा एरिया असल्यामुळे थोडंसं तुम्हाला व्यवस्थित म्हणजे जपून जावं लागतं, कारण काही कपल्स नीट राहत नाही तिथं थोडंसं. पण चालून जायचं, आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. बाकी इथे एकदा तरी तुम्ही नक्की आलं पाहिजे, खास करून बोट राईडसाठी किंवा व्ह्यू बघण्यासाठी. एवढ्या पुण्याच्या बिल्डिंगच्या एरियामध्ये सुद्धा तुम्हाला इथे आल्यावर एक पैसे वसूल झाल्यासारखं होईल. हे जर तुम्ही बाहेर कुठे फिरायला गेला, तमिळनाडू, ओटी, तर तिकडेच तुम्हाला अशा प्लेसला व्हिजिट करायला 100-150 रुपये तिकीट आरामशीर घेतलं असतं. तेच आपल्यासारख्या पुण्यामध्ये आहे. जर आपल्या सोलापूरकडच्या भागाकडचे वगैरे कोण असतील तर त्यांनी इकडे येऊ शकता. किंवा पुण्यामध्येही बरेच असे लोक आहेत की त्यांना हे प्लेस शक्यतो माहीत राहत नाही. तर आताच आपल्यासमोरून एक बोट चाललेली आहे आणि या बोटमधील पण एक एक्सपिरियन्स खूप भारी राहतो. आपण पुण्यातील बर्ड व्हॅली या ठिकाणी आलेलो आहोत. तर हे खूप मोठे तलाव असल्यासारखं आहे. इथे एंट्री करायची फी 10 रुपये आहे पर पर्सन. बरेचसे लोक इथे वॉकिंगसाठी येतात. तर हा एरिया फिरण्यासाठी, तसेच कपलसाठी, तसेच तुम्ही इथे बोटिंग वगैरेही करू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या बोटिंग आहेत. संध्याकाळी इथे जो लेझर शो आहे तोही सगळ्यात बेस्ट आहे. तर पुण्यामध्ये तुम्ही असाल तर नक्की या ठिकाणी एकदा येऊन बघा आणि जे कोणी आले असेल त्यांचा अनुभव किंवा एक्सपिरियन्स सांगा. आपण पुण्यातील बर्ड व्हॅली या ठिकाणी आलेलो आहोत. तर हे खूप फेमस स्पॉट आहे. इथे तलाव आहे, बोट रायडिंग वगैरे करू शकता. फिरण्यासाठी बेस्ट प्लेस आहे. इथे खूप सारे लोक वगैरे येतात. फक्त इथे येताना थोडंसं व्यवस्थित या. आणि पाऊस वगैरे असेल तर येऊ नका. पावसाळ्यात खूपच जास्त इथे पाणी वगैरे असते. बोट राईडचा वगैरे आनंद घ्या. बर्ड व्हॅलीमधील खास आकर्षण म्हणजेच लेझर शो. तर हा संध्याकाळी सुरू होतो आणि इथे बसण्यासाठी वगैरे ही फी, म्हणजे बसण्यासाठी जागा आहे. परंतु तुम्हाला लेझर शो बघायचा असेल किंवा बोटमध्ये बसायचं असेल तर तिथे ठराविक काही फी लावली जाते. तर जे जे कोणी इथे बर्ड व्हॅलीला आले त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स वगैरे सांगा. तुमचा कसा अनुभव होता, तुम्हाला कोणत्या गोष्टी इकडच्या आवडल्या आणि कोणत्या नाहीत आवडलेल्या. आयुष्यात माणसाने बदकासारखं असावं. जेव्हा खूप काही संकट येतील किंवा समस्या येतील त्यावेळेस एकट्याने लढत पाण्यामध्ये डुबून राहावं. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे एक टाईम येईल, प्रसंग येईल व्यवस्थित, त्यावेळेस पाण्यामधून व्यवस्थित बाहेर यावं आणि लोकांचा असा पराभव करावा जे तुमची हरण्याची वाट बघत होते. ग्रेटली त्यांच्यासमोर ताकदीने येऊन पुन्हा उभा राहावं. आयुष्यात माणसाला माणसे साथ तेव्हाच देतात ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा, प्रतिष्ठा आणि सर्व काही असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही फक्त एकटा असता त्यावेळेस तुमच्या अगदी जवळचे तुम्हाला सोडून परके करतात. किती जण सहमत आहात कमेंटमध्ये सांगा. एखाद्याला उसना दिलेला पैसा आणि आयुष्यात सुटून गेलेली ट्रेन, एखाद्याला उसना दिलेला पैसा आणि आयुष्यातून सुटून गेलेली ट्रेन किंवा बस परत मिळवण्यासाठी खूपच धडपड करावी लागते. आणि हे ज्यांनी कोणी कोणी अनुभवलं आहे त्यांनी कमेंट करून सांगा. ज्यावेळेस तुमच्यावर कठीण काळ सुरू आहे, तुम्हाला हेल्प करायला कोणीच नाही, त्यावेळेस फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा: शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आज जवळ काही नाही म्हणून बरेचसे लोक हसतात, टोमणे मारतात. परंतु तेच लोक ज्यावेळेस तुमच्याकडे सर्वस्व येईल त्यावेळेस
तुमच्याकडे बोलण्यासाठी किंवा कॉल करण्यासाठी लाईन मारतात किंवा लाईन लावतात. योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पडतात. किती जण याच्याशी सहमत आहात कमेंट करून सांगा. एका ठिकाणी मित्रांनो आपल्याला हे झाड दिसलेलं आहे. तर हे झाड कोणतं आहे हे काय मला ओळखतही न झाले. ह्या झाडाला असे वेल वगैरे खाली आलेले आहेत. तर कोणाला माहीत असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा. तसेच जर हे लोकेशनही तुम्हाला माहीत असेल किंवा ओळखीचं वाटत असेल तर तेही कमेंट करून सांगा. आयुष्यात कितीही संकट आले तरी अजिबात घाबरून जायचं नसते. तर येणाऱ्या प्रत्येक संकटाला खंबीर्याने तोंड द्यायचं आणि एक दिवस असं यशस्वी होऊन दाखवायचं की जे जळणारे आहेत किंवा पराभवाची वाट बघत होते त्यांची वाट लागली पाहिजे. तुमचा मार्ग वेगळा आहे याचा अर्थ तुम्ही नक्कीच सर्वांपेक्षा पुढे जाणार आहात. नात्यापेक्षा स्वतःचा मीपणा मोठा असेल तर नाती बनवणे आणि व्यवसाय जर तुम्हाला सक्सेसफुल करायचा असेल तर अशा 4 चौघांपासून लांबच राहिलेलं बरं. हंसते रहो, अपने से मिलते रहो, जिंदगी का कोई भरोसा नहीं, इसलिए हमेशा खुश रहो. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही.